राजगड सहकारी कारखान्याच्या अंतर्गत राबवण्यात येत असलेल्या ऊस लागवड कार्यक्रमाला कारखान्याचे चेअरमन संग्रामदादा थोपटे यांच्या हस्ते आता शुभारंभ झालेला आहे। खरं तर राजगड सहकारी साखर कारखान्याला NCDC कडून 467 कोटीचं कर्ज हमी जी आहे ती मिळालेली होती आणि त्या अंतर्गत आता राजगडमध्ये नवीन प्रकल्प जो आहे तो उभारण्यात येणार आहे। त्यामुळे राजगड कारखान्याची गाळप क्षमता वाढणार आहे आणि त्याला अनुसरून ऊस मिळावा यासाठी हा ऊस लागवड कार्यक्रम घेण्यात येतो। आपल्यासोबत माझे आमदार संग्राम थोपटे आहेत। थोपटे साहेब, काय सांगताल कशा प्रकारे हा ऊस लागवड कार्यक्रम असणार आहे? आपण पाहिलं असेल राजगड सहकारी साखर कारखाना आणि याकरताची ऊसाची जी गाळप क्षमता होती ती 1250 मेट्रिक टन प्रतिदिन गाळप क्षमता होती। आता नव्यानं माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या विशेष प्रयत्नातून राजगड सहकारी साखर कारखान्यास जवळपास 467 कोटी रुपयाच्या शासकीय कर्ज हमी त्या ठिकाणी नुकतीच मिळालेली आहे। आता राष्ट्रीय विकास निगम नवी दिल्ली म्हणजे थोडक्यात NCDC या संस्थेमार्फत हे कर्ज आता लवकरात लवकर वितरित त्या ठिकाणी होईल। आम्ही आता चालू वर्षाकरता राजगड सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रामध्ये एकूण 5 तालुके या कार्यक्षेत्रामध्ये त्या ठिकाणी मोडतात आणि 2 जिल्ह्यांचं कार्यक्षेत्र आहे। त्यामध्ये ऊस उत्पादक सभासद शेतकरी असतील किंवा बिगर ऊस उत्पादक शेतकरी असतील यांच्याकरता उधारीनं ऊसाची रोपे पुरवठा करण्याचा निर्णय त्या ठिकाणी संचालक मंडळाने घेतलेला आहे। त्याचप्रमाणे वर्षभराकरता जे काही खतं त्या ठिकाणी ऊसाच्या वाढीसाठी उपलब्ध करावे लागतात त्यासाठी सुद्धा ऊसाच्या खतासाठी सुद्धा उधारीनं खतं ही टप्प्याटप्प्याने देण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्याचा आज पहिला शुभारंभ खानापूर तालुका भोर या गावामध्ये श्री पोळ यांच्या शेतकऱ्यांच्या सभासद शेतकऱ्यांच्या ऊसाच्या क्षेत्रामध्ये आज प्रत्यक्ष बांधावरती ऊसाची रोपे देऊन त्या ठिकाणी प्रत्यक्ष लागवड आज या ठिकाणी संपन्न झालेली आहे। नवीन प्रकल्प उभारण्यात येणार आहे, त्यामध्ये काय काय असणार आहे? गाळप क्षमता तर वाढणार आहे, मात्र CNG प्रकल्प त्यामध्ये येतोय। आणखीन काय काय असणार आहे नवीन प्रकल्प? यामध्ये 3500 मेट्रिक टनाचा नवीन सहकारी साखर कारखाना, त्याचप्रमाणे 14.5 मेगावॅटचा वीज निर्मिती प्रकल्प, त्याचप्रमाणे CBG म्हणजे CNG गॅस निर्मितीचा साधारणतः 12 टनाचा प्रतिदिन 12 टन क्षमतेचा प्रकल्प आणि यासाठी उपपदार्थामध्ये जे आसवनी प्रकल्प म्हणजे डिस्टिलरी आहे ती 90 KLPDची डिस्टिलरी असा साधारणतः यामध्ये आम्ही समावेश केलेला आहे। दादा, राजकीय प्रश्न, स्थानिक स्वराज्य संस्था आता निवडणूक आता तोंडावर आहेत, त्या अनुषंगाने भाजपच्या बैठका तुम्ही घेता, आढावा बैठक काल परवाच तुम्ही संपूर्ण तिन्ही तालुक्याच्या बोरवेला मुळशी तिन्ही तालुक्याची आढावा बैठक घेतली। कशी रणनीती असणार आहे? स्वबळावर निवडणुका लढवण्यात जाणार की काही? यामध्ये पक्ष श्रेष्ठींची मीटिंग काही दिवसापूर्वी पुण्यामध्ये त्या ठिकाणी पार पडली आणि पक्षश्रेष्ठींच्या आदेशानुसार पक्ष जो आदेश देईल त्यानुसार या ठिकाणी हे कामकाज करण्याच्याबद्दलचा निर्णय आम्हाला पक्षाच्या अध्यक्षांनी त्या ठिकाणी सांगितलेला आहे। ज्या ठिकाणी स्थानिक परिस्थिती पाहून संबंधित तिथल्या तालुका स्तरावर जिल्हा स्तरावरती युती करावी का न करावी याची मुभा आम्हाला कार्यकर्त्यांनी दिलेली आहे आणि या सगळ्यांचा विचार करता भोर मतदारसंघामध्ये आम्ही पक्षश्रेष्ठींच्या आदेशानुसार त्यांचा जो आदेश आम्हाला आला तो आदेशाचं पालन आम्ही करू। जर स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय झाला तर भाजपचा झेंडा सर्व निवडणुकांमध्ये फडकणार? निश्चितच सर्व स्वबळावरती निवडणुका या ठिकाणी होतील अशी परिस्थिती आहे। विशेष म्हणजे भोर नगरपालिकेमध्ये देखील अशाच पद्धतीची मागील पक्षाची सत्ता त्या ठिकाणी 17+1 अशी 18-0 अशी पद्धतीची पूर्वीची काँग्रेस पक्षाचे नगरसेवक आणि नगराध्यक्ष अशी परिस्थिती होती आणि आत्ताच्या येणाऱ्या निवडणुकीमध्ये देखील भारतीय जनता पार्टी म्हणून त्या सर्वच्या सर्व जागा आम्ही लढवू। त्याचप्रमाणे जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये 3 तालुक्याचे 3 पंचायत समिती, साधारणतः 9 जिल्हा परिषद आणि 18 पंचायत समिती या सर्वच्या सर्व जागा स्वबळावरती लढण्याचा कार्यकर्त्यांचा आमचा निर्धार आहे। सर्व जागांवर आता भाजपचा झेंडा फडकणार? आम्ही तर सर्व जागा पूर्ण ताकदीनिशी त्या ठिकाणी लढवण्याचा निर्धार आमचा आहे आणि मला खात्री आहे की भोर पंचायत समिती, राजगड पंचायत समिती आणि मुळशी पंचायत समितीवरती भारतीय जनता पार्टीचा 100% झेंडा यावेळेला फडकेल। धन्यवाद। तर हे होते माझे आमदार संग्राम थोपटे यांनी विविध प्रश्नांवर आपली उत्तरं जे आहेत ती दिलेली पाहायला मिळतात। कॅमेरा पर्सन तुषार सनेसह विनय जगताप, TV9 मराठी, भोर, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क
आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव